नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक. इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला आणि बघायला मिळते. जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता राज्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेला जातोय आणि याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातलं वातावरण सुद्धा तापलेलं आपल्याला पाहायला मिळते. कारण की मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी येथून 29 ऑगस्टपासून जे काही उपोषण सुरू केलं होतं त्यामध्ये कशा पद्धतीनं पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला, त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचा दौरा केला, राज्याच्या विविध भागामध्ये त्यांनी सभा घेतल्या आणि त्या सभाला जोरदार मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला आणि त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं. आणि मग त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री यांनी जाऊन मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं आणि सरकारने 30 दिवसात मराठ्यांना आरक्षण द्यावं, कुणबी असल्यास जात प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. पण मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आणखीनही 10 दिवसाचा एक्स्ट्रा टाईम सरकारला देण्यात आला होता. आता तो 30 आणि ते 10 असे 40 दिवसाचा टाईमसुद्धा निघून गेला आहे. मात्र तरीसुद्धा सरकारने अजून कुठलाही निर्णय घेतला नाही, मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्रसुद्धा देण्याचा निर्णय किंवा तसा GR सुद्धा काढला नाही. म्हणूनच राज्यामधला जो मराठा समाज आहे त्यांनी जे राजकीय पक्ष आहेत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावामध्ये प्रवेश बंदी केली आहे, गावामध्ये त्यांना एंट्री बंद केली आहे. तरीसुद्धा काही राजकीय मंडळी गावात जाण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्यावर कशा पद्धतीनं हल्ला केला जातोय, त्यांना त्या ठिकाणून हाकलून लावलं जातं किंवा काही जणांच्या गाड्यासुद्धा फोडल्या जात आहेत, हे सुद्धा आपण मागच्या काही दिवसांपासून पाहत आहोत. म्हणजे राज्यातलं वातावरण आता सध्या तरी तापलेलं आहे. अशातच जे उभाटा गटाचे खासदार आहेत संजय राऊत हे दौंडमध्ये पत्रकार परिषद घेत होते. आता पत्रकार परिषद घेत असताना त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, आंदोलक नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ. ह्या माणसाने ज्या वेळेला पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर ज्या वेळेला 58 मोर्चे झाले मूक मोर्चे, या माणसाने आपल्या पेपरमध्ये सामना या पेपरमध्ये मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणतोय आणि आमच्या उपोषण स्थळापासून एक काही अंतरावर इथं पत्रकार परिषद घेतोय. तर आमची एवढीच विनंती की त्यांनी लगेच निघून जावं इथून. संजय राऊतने आमच्या तालुक्यात थांबायचं नाही, आमचा मोर्चा चालू आहे, संजय राऊतने थांबायचं नाही. इथं मराठ्यांचं ते नवनिर्माण करणार आहेत. मनोज जरांगे साहेबांनी सांगितलंय की कुठल्याही नेत्याला आपल्या गावामध्ये थारा द्यायचा नाही, कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही नेत्याला. आपण बघू शकतो संजय राऊत यांची पत्रकार परिषद ज्या ठिकाणी चालू होती त्या ठिकाणाहून काही अंतरावरच मराठा समाजाच्या वतीनं उपोषण चालू होतं, त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं आणि त्याच्या काही अंतरावरच संजय राऊत यांची पत्रकार परिषद चालू होणार होती. त्या ठिकाणी संजय राऊत पत्रकार परिषद घेत होते. आता याची माहिती मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना आंदोलकाला मिळाली आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संजय राऊत यांना जोरदार विरोध केला, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आता याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये 2016 मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चा असे 58 मोर्चे राज्यामध्ये निघाले होते. ते मोर्चे लाखोंचे होते आणि एकदम शांततामय मार्गाने होते. त्यामुळं त्याची दखल संपूर्ण देशाने सुद्धा घेतली होती की एवढे लाखोंचे मोर्चे निघून सुद्धा एकदम शांततेच्या मार्गाने ते मोर्चे आहेत. पण त्या मोर्चावर संजय राऊत यांनी कशा पद्धतीनं टीका केली होती, सामनामध्ये काय छापलं होतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याचमुळं मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांच्यामध्ये संजय राऊत यांच्याबद्दल चीड निर्माण झाली. शांततेच्या मार्गाने निघणारे मूक मोर्चे याला संजय राऊत यांनी मुका मोर्चा म्हणून संबोधलं होतं. म्हणूनच संजय राऊत यांच्याबद्दल त्या आंदोलकाच्या मनामध्ये रोष निर्माण झालेला आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण जर आपण पाहिलं तर संजय राऊत यांना त्या ठिकाणी जोरदार
झटका मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे। कारण की संजय राऊत जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा वेगळं बोलतात, मात्र जेव्हा सत्तेमध्ये नसतात तेव्हा मात्र वेगळं बोलतात। आणि संजय राऊत यांच्या बोलण्यातून कधी कोणाचा काही फायदा होतो का? संजय राऊत यांच्या टीका फक्त सरकारवरच असतात का, असं सुद्धा आपल्या या ठिकाणी वाटू लागतं। पण ज्या पद्धतीनं मराठा आंदोलकांनी संजय राऊत यांना जोर का झटका दिलाय आणि त्या ठिकाणाहून काढून दिलंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।